या आहेत महाराष्ट्रातील सर्वात लांब 5 नद्या। नंबर 5 वर आहे वैनगंगा। मित्रांनो, गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी असलेली वैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील 5वी सर्वात लांब नदी आहे, जी मध्य प्रदेशातील मैकल पर्वत रांगेत उगम पावते आणि महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी जवळपास 400 किलोमीटर आहे। नंबर 4 वर आहे वर्धा नदी। मध्य भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली वर्धा नदी ही महाराष्ट्रातील 4थी सर्वात लांब नदी आहे, जिचा उगम सातपुडा पर्वत रांगेत मुलताई मध्य प्रदेश येथे होतो आणि महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी 445 किलोमीटर आहे। नंबर 3 वर आहे भीमा नदी। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली भीमा नदी ही महाराष्ट्रातील 3री सर्वात लांब नदी आहे, जिला चंद्रभागा या नावाने देखील ओळखलं जातं। भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते आणि महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी 451 किलोमीटर आहे। नंबर 2 वर आहे पैनगंगा नदी। विदर्भातील प्रमुख नदी असलेली पैनगंगा ही महाराष्ट्रातील 2री सर्वात लांब नदी आहे, जी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते। मित्रांनो, पैनगंगा ही नदी पूर्णपणे महाराष्ट्रात वाहत असून या नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे। आणि आता नंबर 1 वर आहे गोदावरी नदी। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि धार्मिक दृष्ट्या पवित्र मानली जाणारी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, जिला भारताची दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखलं जातं। गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावत असून या नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी 668 किलोमीटर आहे।